मॉर्निंग गाईज. तर कशा सगळे एकदम मस्त ना. तर मित्रांनो आजचा सीन काय माहिती आहे का, आज आपल्याला खूप लांबचं काही काम नाही आहे, अचानक येऊ पण शकतं कारण आपण ॲम्ब्युलन्सवर आहे. आपण ॲम्ब्युलन्स चालवतो सध्या. सॉरी गाईज, पावसामुळे जरा कप झाल्यासारखा झाला आहे. तर मग आता विषय कसा माहिती आहे का, आता मला जायचं आपली जी ॲम्ब्युलन्स आहे तिचं खाली मॅटिंग टाकायची आहे, कारण आता पावसामध्ये जे लोक ओले बूट वगैरे ओले घेऊन बसणार तर ते वास मारेल, एकदम घाण वास येतो माहिती नाही, ते सुकत नाही. तर सर्वप्रथम आपण जाऊयात गाडीला मॅटिंग वगैरे टाकूयात. त्याच्यानंतर आपल्याला ते रेडिएटरचं पाणी वगैरे चेक करायचं. मला वाटतं पातळ झालेलं आहे ते, एकदम चेंज करायचं, एकदम असं डल झालं आहे ते, त्याला पण त्याला चेंज करून घेऊ. गाडीला जरा रिप्लेस करू, कारण पावसामध्ये गाडी धावण्यासाठी गाडी थांबली नाही पाहिजे. तर ॲम्ब्युलन्स थांबली तर मग रुग्णवाहिका आहे ती, तर रुग्णवाहिका थांबली तर मग काय होईल सर्वांना तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आता आपण पहिलं जाऊ आणि आपल्या गाडीचं सगळं ऑइल पाणी चेक करू. त्याच्यानंतर कुठला कॉल आला तर कॉल पण मारू. आज कॉल मारताना पण आपण थोडीशी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम मित्रांनो मी तुमचं माझ्या चॅनलवर वेलकम करतो. तर गुड मॉर्निंग आहे, वेलकम टू माय चॅनल @panelkar3705. तुम्ही सगळे कसे आहात, एकदम कडक लाल भडक. तर स्टे ट्यून गाईज. आता आपण जाऊयात आणि आपल्याला लांब नाही जायचं, पलसपा फाट्यावर जायचं. फाट्यावर जाऊ, पहिलं गाडीचं ऑइल पाणी चेक करू. त्याच्यानंतर आपण पुढचं काय आयोजन आहे, काय नियोजन आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो तुम्हाला थोड्याशा वेळाने. पाहू शकता पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे, सर्व ग्राउंड आमचं ओलं झालेलं आहे आणि समोरचे डोंगर पाहू शकता किती सुंदर दिसतात आहेत. हे आमच्या घरापासून प्रभातगड माची वगैरे एकदम जवळच आहे. काही छान वाटते बघायला आणि पक्ष्यांचा आवाज पण खूप भारी यायला लागलाय. आणि आज देखील आभाळ काळा आहे, पाऊस पडायची शक्यता बरीच आहे. आणि पाहू शकता इथं आपली किया उभी आहे आणि इथं आपली ॲम्ब्युलन्स आहे. जर आपल्याला ही गाडी भाड्याने पाहिजे असेल तरी आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याला ॲम्ब्युलन्स आपल्या सेवेसाठी कधी पण हजरच आहे. फक्त माऊली कार्डियकला एक कॉल करा, गाडी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल गाईज. माऊली कार्डियकचा मी नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, आपल्या मित्राचंच आहे. जसं पाहिजे तसं कार्डियक गाडी पण भेटणार, ऑक्सिजनवाली पण भेटणार, विदाऊट ऑक्सिजन पण भेटेल. जशी रिक्वायरमेंट असेल तशी गाडी तुम्हाला अवेलेबल करून द्यायची जबाबदारी आमची गाईज. मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहे आपल्या गाडीचं काम करण्यासाठी. काम जास्त काय नाही आहे, फक्त जे किरकोळ आहे ते आपण एकदा एक फिजिकल चेकअप करूयात गाडीचा, म्हणजे कसं काय असेल नसेल तर ते होऊन जाईल. आणि आपण पाहू शकता जर कॅमेरा जस्टिफाय करत असेल तर हलका हलका पाऊस चालू झालेला आहे आपल्या इथे. आणि बघा ना, पहिला एकच पाऊस झाला आहे आता आणि एकदम क्लायमेट कसं हिरवंगार दिसायला लागलं आहे. कर्जत लाईन मला वाटतं चालू झालेली आहे. आत्ताच एक मालगाडी गेली, कॅमेरा चालू करूपर्यंत ती गाडी क्रॉस झाली, कारण शेवटची थोडीशी राहिली होती गाडी. आणि आता आपण आलेलो आहे उसरलीच्या फाटकामध्ये. आणि गाईज आपण पाहू शकता की आमच्या फाटकामध्ये गाडी उभी आहे. तिला पुढे सिग्नल नसन भेटला त्याच्यामुळे ही गाडी थांबलेली आहे. वॅगन आहे ही पण मालगाडी आहे. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या ONGCच्या रोडला. हा रोड पूर्ण मस्त आहे, एकदम सिमेंट कॉन्क्रीटचा बनवला आहे. आणि वरती पाहू शकता की ग्रीनरी किती सुंदर वाटते, झाड किती भारी वाटायला लागले. पाऊस पडला ना, झाडावरची आपली 8-10 महिने सगळी क्लीन होती एकदम. या झाडाच्या फुलं सगळे झडणार, कारण हे याला फुलं फक्त उन्हाळ्यामध्ये ते असं रेड कलर वरती आपण पाहू शकता. आभाळ मस्त बदल झालेला आहे, पाऊस पडू शकतो आहे. बिझी नाही म्हणता येणार, थोडा वेळ फक्त कामं झाली की आपण फ्री होऊन जाऊ. आणि त्याच्यानंतर कदाचित आपण आपली गाडी झाले आपण कारण पाणी लगेच येते हे 12 महिने आमची गाडी चालू होती. पण तो येतो सगळावाला आपण पाहू शकता. पाणी आहे, कचरा जरा इकडे करायचं सर्व लोकांना आपण त्यांच्यावर कारवाई केली तर त्यांना राग येणार, वाद येणार. हे बघा पाणी आलेलं आहे. जरा पाऊस चांगला झाला तर तुम्हाला आपण दाखवून मस्त फ्लो असतो पाण्याला, भीती वाटते एकदम बघून. तर आता आपण आलो आहोत ONGCच्या
मित्रांनो आता आपण निघालो आहे दुसरी गाडी घेऊन आपल्या गाडीचा कूलंट आणायला BS6 नॉर्म्समुळं. तिला बंटी कुठला कूलंट लागतो? ब्ल्यू वाला लागतो का? बाकी आपला हिरवावाला तो यायचा पहिला तो नाही चालत ना? BS6 इनकेस जर तो टाकला तर तो इनकेस टाकला तर गाडीचा चेक लाईट येते. अच्छा, म्हणजे इंजन लाईट दाखवते. इंजनला हिटिंग लाईट दाखवते. ओके. तर जसं मित्रांनो तुम्ही पाहिलं बेंटीने तुम्हाला सांगितलं BS6 नॉर्म्समुळं गाडीला ब्ल्यू कलरचंच कूलंट टाकायचं. जर दुसरा तुम्ही चेंज केला वगैरे काय तुम्ही जर चेंज केला कूलंट तर तुमच्या गाडीमध्ये चेक इंजनची लाईट येऊ शकते. तर आता आपण आलेलो आहोत फाट्यावर, मीन्स पलसपा फाट्यावर चाललो मानसी पार्कला ना. तर आता आम्ही चाललेलो आहे मानसी पार्कला, कारण तिथंच आपल्या गाडीचं बरंचसं सामान भेटतं. तर आपली गाडी तिथं उभी केली आणि आपण दुसऱ्या गाडीमध्ये गाईच चाललो आहे. आणि हलका फुलका पाऊस सुरू झालेला आहे. काचेवर पाहू शकता. कॅमेरा कॅमेऱ्याने जर केलं पाहिजे कारण एकदम क्लिअरली दिसते पाऊस येते ते. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत मानसी पार्कला. इथे तुम्हाला प्रत्येक गाडीचं कुठलाही स्पेअर पार्ट म्हणा काय, जर तुम्हाला काही इच्छा असेल गाडी मॉडिफाय करायची, बऱ्यापैकी सामान इथे मिळून जातं. ही पूर्ण लाईनच त्याची आहे. तर आता आपण जाऊयात आणि पाहूयात आपल्या गाडीला कूलंट कुठे भेटतो, काय भेटतो, कसा भेटतो. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या गाडीचं ऑइल पाणी चेकअप केला आणि आता पडलेला आहे आपल्याला कॉल. आपल्याला जायचं आहे पुरोहित हॉस्पिटलला. मग तिथून पेशंट कुठे न्यायचं आहे अजून आपल्याला काय त्यांनी कन्फर्मेशन नाही दिलं आहे. तर आता आपण चाललो आहोत पुरोहित हॉस्पिटलला. आणि आता काय सायरन वगैरे मी लावत नाही कारण आत्ता जस्ट कॉल आला आहे. तर आपण पटकन जाऊ तिथं, लवकरात लवकर पोचूयात आणि पेशंटला गाडीमध्ये घेऊन फटाफट आपण निघून जाऊयात त्यांना पुढं. मला वाटतं एक तर त्यांचा CT स्कॅन MRI वगैरेच असणार, बाकी असं काही मेजर नसेल काय. मग ते पेशंटचं ऑपरेशन वगैरे झालेलं असलं की पेशंटला जास्त आपण थांबू शकत नाही. तर आता आपण आलेलो आहोत बेंगारी नदीवर. बेंगारी नदी क्रॉस करून मी आलेलो आहे आता सिग्नलला. तर मी आता जरासा सायरन लावला आहे कारण लोक सरकतच नाही आहेत बाजूला, म्हणून मी थोडा सायरन लावून चाललो आहे. पटकन पोचतो आणि पेशंटला गाडीमध्ये घेतो मित्रांनो. तर फायनली आता मी सायरन बंद केलेला आहे कारण मी हॉस्पिटलच्या जवळ आलो आहे. एक 100 मीटरच्या डिस्टन्सला हॉस्पिटल आहे बघा. आपण राईट साईडला पाहू शकता पुरोहित हॉस्पिटल. तर आता आपण पटापट जाऊ पेशंट काढू, बघूयात पेशंटचं कसं काय. ऑलरेडी इथे एक वॅगनर लागलेली आहे. तर फायनली मित्रांनो आता मी पहिला कॉल माझा आत्ताशी संपला आहे. कमसे कम 3 तास गेले, बराच टाईम वेस्ट केला. तुम्ही पाहू शकता एकदम थकलो आहे मी कारण पेशंट क्रिटिकल होता म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि बराच मार लागला होता, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना एका बाईकवाल्याने ठोकलं. ते उभे होते, रस्त्यामध्ये उभं राहणं पण आता चुकीचं झालं आहे. बाईकवाल्याने ठोकला. दोन्ही पायामध्ये मेजर फ्रॅक्चर आहे, हातात फ्रॅक्चर आहे, कमरेत फ्रॅक्चर आहे. तर ती सिच्युएशन अशी होती त्याच्यामुळे मी काय तुम्हाला ते दाखवलं नाही. तर मग आता आपण चाललेलो आहोत तहसीलदार ऑफिसकडे. तिथं आपलं एक काम आहे, आपल्याला आपल्या ॲम्ब्युलन्सचे लेटर ॲड घ्यायचे, त्या कामासाठी चाललो आहे. तर मग चला मी तुम्हाला आता डायरेक्ट लेटर ॲड घेतल्यावरच भेटतो गाईस, कारण मी आता खूप थकलो आहे. पाहू शकता अख्खा ओल्ला झालं आहे. तर मग चला थोडा वेळ भेटू थोड्या वेळाने. तर आता पावसामुळे सगळीकडे पाणी व्हायला लागलेलं आहे, पाहू शकता आपण. आणि आमच्या इथे ही जागा खूप खराब आहे कारण आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे. भाऊ एकदम विचारात येतोय काय झालं याला काय माहीत. तर मित्रांनो आपण गेलेलो लेटर ॲड बनवायला, पण आपल्याला तिथे लेटर ॲड नाही भेटले कारण त्यांचा PCचा जो हार्ड डिस्क आहे त्यांची ती पूर्णपणे करप्ट झाली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लेटर ॲड नाही आहेत. तर मी आता काय विचार केला आहे की बाबा आपण संध्याकाळी स्वतः बनवूयात लेटर ॲड जरा डिझाईन आणि ती प्रिंट करून घेऊयात. तर मग आता आपण चाललेलो आहे आपल्या घराच्या दिशेने. आपण निघालो आहे आपल्या घरी आणि आपण राईट साईडला पाहू शकता बिल्डिंगचं काम एकदम जोरात चालू आहे आणि बऱ्यापैकी बिल्डिंग या कंप्लीट झालेल्या आहेत. तर मग आता पहिलं काय करू आपण, सर्वप्रथम घरी जाऊ. पहिलं आपण करू पोटोबा, नंतर बघू आपण विटोबा. पहिलं पोटोबा करू कारण मला लागलेली थोडीशी भूक. जाऊन जे असेल ते पहिलं रगडू आपण, पद्धतशीर खाऊ, पोटामध्ये काहीतरी टाकू आणि मग कामाला जाऊ. तर चला मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नंतर. तर फायनली मित्रांनो आता आपण जेवण वगैरे केलं आहे आणि आपल्याला लागला आहे अजून एक कॉल. तर अचानकमध्ये मला भाऊचा फोन आला की लवकर जा. मग मी आता निघालो आहे. आता आपण आलो आहे बिचुंब्यामध्येच आहे आपण आता, कारण आपण जस्ट निघालो आहे आता. तर आपल्याला खूप अर्जंट कॉल येतो, मला एकदम फास्ट जायला लागेल. तर आता आपण आमच्या गावामध्येच आहे अजून. मला इथून जायचं आहे खांदा कॉलनीमध्ये. खांदा कॉलनीतून पेशंट घ्यायचं आहे, पेशंट घेऊन इंद्रायणीला जायचं आहे.
जे इंद्रायणी MRI CT स्कॅन होतं तिथं जायचं आहे मला, आणि तिथून तो पेशंट मला परत नेऊन त्यांच्या हॉस्पिटलला सोडायचं आहे. तर भावांनो लय धावपळ आहे, सोपं काय नसतं. आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरची लाईफ बोललं तर एकदम खतरो का खिलाडी ना. सध्या आपण तोच आहे खतरो का खिलाडी. तर चला जाऊ जरासं पुढे. तर फायनली मित्रांनो आपण आता आपली हळूहळू वाटचाल घराकडे चाललेली, आपण घरी चाललेलो आहे. तुम्हाला मी मगाशी जाताना सांगितलं होतं जेव्हा मी गेलो संध्याकाळी की बाबा माझा दुसरा कॉल आहे. पण काय झालं, तो कॉल मी जेव्हा नेला स्कॅनिंगसाठी तर त्या पेशंटला ते पेशंट घाबरल्यामुळं घडी घडी हालत होता. म्हणजे CT स्कॅनच्या मशीनवर व्यवस्थित झोपत नव्हता, कंटिन्यू हालत होता. लेडीज होत्या वयस्कर त्या. त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं स्कॅनिंग प्रॉपर झालं नाही झालं मला नाही माहिती. तर पण माझे तिथं 2.5 तास गेले. मी 5ला गेलो, आता 7:30 झालेले आहेत. आणि आता त्यांना सोडलं परत हॉस्पिटलला. आता बघू, कदाचित मला वाटतं ते उद्या मला परत बोलवणार पेशंट नेण्यासाठी. तर मी आता तुम्हाला काय दाखवू, कारण आता बघा पाऊस पण मुसळधार चालू झालेला आहे. जरा बरं वाटतं पावसाने, कारण बरेच दिवस झाले पावसाची वाट आपण पाहत होतो. एकदम हायपर झालो होतो, पाऊस नव्हता तर आपल्याला कसं तरी होत होतं एकदम. आता आपण थोडंसं रिलॅक्स आहे, थोडंसं क्लायमेट गार व्हायला लागलेलं आहे. आता तर सुरुवात आहे, तर बघू पुढे कसं काय. पाऊस किती दिवस, 2-3 दिवस जर कंटिन्यू राहिला तर एकदम बरं वाटेल. तर मित्रांनो आता सांगण्यासाठी दाखवण्यासाठी जास्त काय नाही. तर मला तर असं वाटतं आहे की आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करू, कारण आता घरी चाललो आहे. पुढचं पण काय प्रॉपर दिसत नाही आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण इथंच एंड करूया. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा. तर बाय गाय, स्टे सेफ गाईज, राईड सेफ गाईज, बाय बाय बाय. आता पाहू शकता पुढची गाडीसुद्धा क्लिअर दिसत नाही, कारण कंटिन्यू आमच्या इथे पाऊस चालू आहे. तर बाय गाईज.